एका अशा नात्याची गोष्ट मांडणार आहोत ज्यात प्रत्येक क्षण प्रेमानं भरलेला आहे. बाबा आणि मुलीचं नातं. हो, खरंच बाबा म्हणजे मुलीचा पहिला हिरो, तिचा पहिला आधार. बाबा आपल्या मुलीसाठी आयुष्यभर एक अडल छत्रछाया असतात. पण कधी कधी आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा या नात्याला खूप काही सांगायचं असतं पण शब्द अपुरे पडतात. बाबा थांबणार रे तू या गाण्यातून अशीच भावना उमटते, जिथे मुलगी आपल्या बाबांना थांबवायचं, त्यांना सोबत राहण्याची विनंती करते. एक भावना जी प्रत्येकाच्या हृदयाला भिडते. तर चला पाहूया हा सुंदर परफॉर्मन्स जो तुम्हाला तुमच्या बाबांजवळ आणेल आणि त्यांचं कष्ट, प्रेम आणि त्यागाची आठवण करून देईल. लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते, इथे जाऊ नको बाबा मारेल, तिथे जाऊ नको बाबा मारेल, झाडावर चढू नको बाबा मारेल, नदीवर जाऊ नको बाबा मारेल, अगं मोबाईल जास्त वेळ वापरू नकोस बाबा मारेल, पार्टीला जाऊ नको हा बाबा मारेल, हे करू नको नाहीतर बाबा मारेल, ते करू नको नाहीतर बाबा मारेल. मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात. बाबांच्या भीतीने शाळेत जातात. बाबांनी मारू नये म्हणून अभ्यास करतात. बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात. हळूहळू मुलं बाबांकडे दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करतात. मनामधून बाबांना काढून टाकतात आणि आईच्या चरणावरती सर्वस्व अर्पण करतात. बाबांपासून मुलं 4 हात लांबच राहतात. मुलं आईचं गाणं गातात. मुलं आईवर कविता करतात. कोणतंच मूल बाबाला कधी दुधावरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासराची गाय म्हणत नाही. बाबांसाठी मुलांकडे शब्दच नसतात. सदर पायाला ठेस लागली तरी मुलं आई ग असंच म्हणतात. मुलं शपथही आईचीच घेतात. बाबा कोणाच्या शपथेतही नसतो. बाबा असतो केवळ मुलांच्या नावाच्या आणि आडनावाच्या मध्ये, नावापुरता. बाबा असतो कठोर, निर्दयी. बाबा म्हणजे केवळ रुपये पैसे कमवण्याचे यंत्र. तेवढं काम त्याने केलं की त्याचं कर्तृत्व संपलं. असं म्हणतात की स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. पण डोळ्यात प्रेम न दाखवताही जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात. बाबा म्हणतात. बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी वेदना, कशी मी राहू बोल कुठे जाऊ मला काही समजेना. साधही घालते लाडकी तुला, जगण्या तू दिला माझ्या जीवा अर्थ खरा. बाबा थांबणारे तू, बाबा जाऊ नको दूर, बाबा थांबणारे तू, बाबा. देव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू. शहाणी होते मी, वेडा होते
केला तू आज तू फेडू दे पाग हे मला जगण्या रे मला अजूनही तूच हवा बाबा थांबणारे तू बाबा जाऊ नको दूर बाबा थांबणारे तू पाय हे भाजले अश्रूंच्या उन्हात हाक दे हात दे श्वास दे पुन्हा बाबा बोलना 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 बाबा थांबणारे तू बाबा जाऊ नको दूर बाबा थांबणारे तू बाबा नातं बाप लेकीचं हळवं, नाजूक, अतूट आणि तेवढंच घट्ट. अशी कशी लेक देवा माझ्या पोटी येते, नाव सुद्धा माझं ती इथेच ठेवून जाते. पहिला घास सुद्धा ती बाबाकडून खाते आणि त्याचाच हात धरून ती पहिलं पाऊल टाकते. कुशीत बाबाच्या झोपण्यासाठी ती गाल फुगवून बसते. बाबाने आणलेला फ्रॉक घालून घरभर नाचते. भाग्यवंताच्याच घरी लेक जन्माला येते. असे कसे वेगळे हे बाप लेकीचे नाते. एक दिवस अचानक लेक मोठी होऊन जाते. बाबा तुम्ही दमलात का असं हळूच येऊन विचारते. बाबासाठी कपडे, चप्पल, खाऊ घेऊन येते. नव्या जगातील नव्या गोष्टी बाबालाच ती शिकवते. तिच्या दूर जाण्याने कातर मी होतो. तिच्या दूर जाण्याने कातर मी होतो. हळूच हसून मला ती कुशीत घेऊन बसते. कळत नाही मला देवा असं कसं होतं. कळत नाही मला देवा असं कसं होतं. कधी जागा बदलून ती माझीच आई होते. एक तरी मुलगी असावी उमलताना बघावी. नाजूक नखरे करताना न्याहाळायला मिळावी. एक तरी मुलगी असावी साजिरी गोजिरी दिसावी. नाना मागण्या पुरवताना तारांबळ माझी उडावी. एक तरी मुलगी असावी जवळ येऊन बसावी. मनातली गुपित तिनं हळूच कानात सांगावी. एक तरी मुलगी असावी गालातल्या गालात हसावी. कधीतरी भावनेच्या भरात तिने गळ्यात घट्ट मिठी मारावी. घट्ट मिठी मारावी. जाणवलं की बाबा आपल्या मुलीसाठी किती महत्वाचे असतात. बाबा आपल्या मुलीसाठी फक्त एक आदर्श नसतात, तर ते तिचे संपूर्ण विश्व असतात. त्यांच्या नजरेतून कधीही न दिसणारं एक प्रेम असतं, जे त्यांनी त्यांच्या प्रत्येक कृतीतून व्यक्त केलंय. हे गाणं प्रत्येकाच्या हृदयाला भिडलं असेल. पण एक विनंती आहे, तुमच्या बाबांसोबत काही क्षण घालवा. त्यांना सांगा की ते तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत. आजचा हा परफॉर्मन्स फक्त एक गाण्याचा भाग नव्हता, तर ते एका नात्याचा उत्सव होता. बाबा आणि मुलीचं नातं असंच अमर रहो, असंच अमर रहो. धन्यवाद.